बघा आता पावसाळा चालू आहे, पावसाळा आणि थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ आहे, इडलीचं बॅटर जे असतं ते आंबत नाही, फर्मेंट होत नाही. तर त्याच्यासाठी काय जुगाड केलाय मी ते बघा तुम्ही नक्की. तर मी बघा कसं इथं थंडीच्या ऐन थंडीत ऐन पावसाळ्यात सुद्धा मी पीठ कसं फर्मेंट केलेलं आहे हे बघा. अशा रीतीनं मी एक मोठी कढई घेतली होती, माझ्याकडे ओव्हन नसताना सुद्धा मी असं पीठ फर्मेंट केलेलं आहे. तर मी एक कढई अशी जरा गरम करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये हा डबा असा ठेवला होता आणि तापलेल्या कढईमध्ये, आणि त्याच्यावरती घट्ट झाकण लावून ठेवलं होतं. बघा माझं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे. तर याची पूर्ण रेसिपी इडलीची मऊ लुसलुसीत सॉफ्ट इडलीची बघा, जाऊन माझ्या मराठी रसोई या चॅनेलवर तुम्ही बघू शकता. एकदम छान पण मऊ जाळीदार सॉफ्ट अशी इडली बनवणार आहोत. तर आता थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात पीठ आंबत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी मी बघा 7 ते 8 तास हे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ आणि एक छोटा चमचा मेथी दाणा. तर त्याचं वाटण करून रात्री मी हे ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर भिजत ठेवलं, वाटण आंबट ठेवलं होतं पीठ फर्मेंट करायला. तर मी हे कढई एक तापून किंवा मोठं टोप असेल तर घ्यायचं, तापून घ्यायचं, नुसतं गरम करून घ्यायचं, त्याच्यात